हॅलो स्टुडंट्स. सो NTA कडनं एक ऑफिशियल नोटीस जी आहे ती आलेली आहे रिफंडसाठी. ओके. सो जितक्या पण स्टुडंटनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं नीटच्या एक्झामसाठी त्या प्रत्येकाला रिफंड जो आहे तो मिळणार आहे. ओके. सो ते रिफंडसाठी काही मुलांनी नेट कॅफेवरनं फॉर्म भरला असेल, किंवा दुसरीकडनं अजून कुठून तरी फॉर्म भरला असेल, किंवा कोणाला आठवत नसेल की आपण ऍक्च्युअल रजिस्ट्रेशन फीस जी आहे ती कुठून सबमिट केली होती, कुठून भरली होती. ओके. सो इन दॅट त्या केसमध्ये NTA ने एक ऑफिशियल नोटीस दिलेली आहे की जे पण रिफंड आहे ते प्रॉपर तुम्हालाच मिळायला पाहिजे. तर त्याच्यासाठी त्यांनी एक विंडो लॉन्च केलेली आहे की जिथे तुम्हाला बँक डिटेल्स जे आहे ते तुमच्या द्यायचे आहे, जेणेकरून जो पण रिफंड आहे एक्झामचा, जे पण फीज असे होती, ठीक आहे, जे तुम्ही पे केली होती, तर ती प्रॉपर तुम्हालाच मिळाली पाहिजे. ओके. सो त्यासाठी एक NTA ने ऑफिशियल नोटीस काढली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी डेट दिलेली आहे. ओके. सो ती डेट जी आहे म्हणजे जे रिफंड आहे ते 22 तारखेपासून स्टार्ट होणार आहे. ओके. म्हणजे जे पण तुम्हाला बँक डिटेल्स सबमिट करायच्या आहेत, तर त्या तुम्हाला 22 पासनं, ठीक आहे, 22 पासून ते 27 पर्यंत. ओके. म्हणजे 27 तारखेपर्यंत तुम्हाला बँक डिटेल्स ज्या आहेत त्या द्यायच्या आहेत, सबमिट करायच्या आहेत, जेणेकरून जे रिफंड आहे ते प्रॉपर तुमच्या अकाउंटला सबमिट होईल. ओके. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की तुम्ही रिफंड जो आहे किंवा बँक डिटेल्स जे आहेत ते कशा सबमिट करायचे आहेत. ओके. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय की NTA च्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तेथे तुम्हाला एक विंडो दिसेल, कॅन्डिडेट ऍक्टिव्हिटी म्हणून. ठीक आहे. त्याच्यामध्ये फी रिफंड विंडो असं एक ऑप्शन तुम्हाला दिसेल तिथे. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. जसं तुम्ही त्याच्यावर क्लिक करणार तर तुमची एक न्यू विंडो जी आहे ती ओपन होईल. ओके. सो न्यू विंडो काय राहील की तुमचं लॉग इन करावं लागेल तुम्हाला. ठीक आहे. कॅन्डिडेट लॉग इन तिथे करावं लागेल. तुम्हाला त्याच्यासाठी तुमचा ऍप्लिकेशन नंबर तिथे टाकावा लागेल. आफ्टर दॅट पासवर्ड तुम्हाला एंटर करावा लागेल. त्याच्यानंतर जो इथे कॅप्चा दिलेला आहे तो इथे एंटर करायचा आणि त्याच्यानंतर लॉग इन वर क्लिक करायचं. ओके. जसं तुम्ही लॉग इन वर क्लिक करणार तर तिथे तुमचं कॅन्डिडेट लॉग इन जे आहे ते ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर जो आहे तो दिसेल. ओके. आणि जे स्टेटस आहे तुमचं ते तिथे दिसेल, जसं की रजिस्ट्रेशन फॉर्म म्हणजे इथे कम्प्लिटेड, ऍप्लिकेशन फॉर्म कम्प्लिटेड, फी पेमेंट कम्प्लिटेड, हे असं तुम्हाला इथे दिसेल. ओके. आणि सर्वात खाली जे आहे ते तुम्हाला इथे रिफंडसाठीच्या डिटेल्स मागवलेल्या आहेत, बँक डिटेल्स, तर ते एक बटन दिसेल. ओके. तर या बँक डिटेलवर तुम्हाला क्लिक करायचं. जसं तुम्ही या बँक डिटेलवर क्लिक करणार तर एक नवीन पेज जे आहे ते ओपन होईल. ओके. सो आता या पेजवर तुम्हाला काय करायचंय की तुमचे बँक डिटेल्स जे आहेत ते तिथे टाकायचे आहेत. जसं की नेम. ओके. इथे अकाउंट होल्डर नेम, ज्या अकाउंटला तुम्हाला रिफंड पाहिजे त्या अकाउंट ज्याचं असेल त्याचं नाव. त्याच्यानंतर इथे IFSC कोड येईल. ओके. IFSC कोड टाकायचा. इथे अकाउंट नंबर टाकायचा. त्याच्यानंतर पुन्हा एंटर करायचा तुमचा अकाउंट नंबर कन्फर्म करण्यासाठी. ओके. आणि त्याच्यानंतर कुठल्या बँकेचं आहे ते अकाउंट, ते बँकचं इथे नाव टाकायचं. सिंपल तुम्हाला नाव टाकायचं आहे. जसं स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, SBI असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँक, ते फक्त इथे नेम टाकायचं आहे तुम्हाला. ओके. हे इतके डिटेल्स टाकायचे आणि त्याच्यानंतर एक स्कॅन कॉपी ऑफ कॅन्सल चेक म्हणून दिलेला आहे. तर हा जो आहे टोटली ऑप्शनल आहे. ओके. म्हणजे तुम्हाला इथे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल टाकायचं तर नाही. ओके. ऑप्शनल दिलेलं आहे हे. इथे काय करायचं तुम्हाला की एक चेक घ्यायचा आहे. ओके. एक चेक घ्यायचा, ब्लँक चेक, त्याच्यावर कॅन्सल लिहायचं आहे. ओके. पण तुम्हाला ते कॅन्सल अशा प्रकारे लिहायचं आहे की जेणेकरून तुमचं नेम जो आहे, ठीक आहे, बँक म्हणजे जे पण अकाउंट होल्डर आहे, ठीक आहे, त्याचं नेम किंवा अकाउंट नंबर किंवा IFSC कोड हा क्लिअर दिसला पाहिजे. हे कुठेही जे तुम्ही लिहिणार त्यांनी हाईड नको व्हायला. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला तिथे कॅन्सल लिहायचं आणि तो चेक जो आहे तो इथे ती फाईल जी आहे तिथे इथे तुम्हाला अपलोड करायची. ओके. पण एक लक्षात ठेवायचं की ही जी फाईल अपलोड करणार तो ओन्ली इन JPG फॉर्मॅटमध्येच तुम्हाला इथे अपलोड करावं लागेल. PDF तिथे चालणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स जे आहेत इथे टाकायचे आहेत. ओके. त्याच्यानंतर इथे हा जो चेकबॉक्स आहे याच्यावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर इथे सबमिटवर क्लिक करायचं. तर सबमिटवर क्लिक करण्याच्या आधी तुमच्या ज्या पण डिटेल्स तुम्ही ते बँक डिटेल्स फिल केलेले आहेत त्या प्रॉपर एकदा पुन्हा चेक करून घ्या. ओके. कारण की इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जे एकदा तुम्ही जी पण इन्फॉर्मेशन सबमिट करणार बँक डिटेल्स, ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता येणार नाही. तुम्हाला जर वाटलं की अरे नाही मला हा अकाउंट नंबर नव्हता द्यायचा, मला दुसरा द्यायचा होता, तर तुम्ही एकदा सबमिट झालेला हा फॉर्म पुन्हा तिथे चेंजेस करता येणार नाही तुम्हाला. ओके. ते मेन्शन केलेलं आहे. प्लीज एन्शुअर दॅट द एंटर्ड डिटेल्स आर ॲक्युरेट ॲज दे कॅन नॉट बी मॉडिफाईड वन्स सबमिटेड. ओके. सो त्यासाठी पहिलेच ह्या डिटेल्स तुम्ही प्रॉपरली चेक करून घ्या आणि एकदा फिल केल्यानंतर पण तुम्ही व्यवस्थित याला
चेक करून घ्यायचे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं. ठीक आहे. सबमिट केल्यानंतर जसं तुम्ही इथे या चेकबॉक्सला क्लिक करणार, इथे सबमिट करणार, तर इथे अजून एक विंडो ओपन होईल. ठीक आहे. कन्फर्मची, की बाबा तुम्ही जी पूर्ण माहिती भरलेली आहे, ओके, ती करेक्ट आहे किंवा नाही, किंवा तुम्हाला कन्फर्म करायचं आहे की नाही. तर तुम्ही इथे येसवर क्लिक करणार. ओके. आणि त्याच्यानंतर तुमची जे पण बँक डिटेल्स आहे ते सबमिट होऊन जातात. ओके. मग तुम्हाला एक इथे मेसेज दिसतो की बँक डिटेल सबमिटेड सक्सेसफुली. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला तिथे मेसेज येईल आणि त्याच्यानंतर ओके केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे डिटेल्स दिसतील, की तुम्ही जे पण सबमिट केलेले आहेत बँक डिटेल्स ते तुम्हाला इथे तुमचा नेम दिसणार, आयएफएससी कोड, अकाउंट नंबर, कुठलं बँकचं नेम, ओके, आणि कधी तुम्ही सबमिट केलेले आहे, किती वाजता. ओके. हे सर्व डिटेल्स जे आहे ते तुम्हाला इथे या पेजवर बघायला मिळेल. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही रिफंडसाठी जे पण बँक डिटेल्स आहे ते अशा प्रकारे तुम्ही फिल करू शकता. ओके. आणि 27 तारखेच्या आधी तुम्हाला हे फिल करायचं आहे, करून द्यायचं आहे. ओके. आणि इझी आहेत, कमी स्टेप्स आहेत. सो लवकरात लवकर तुम्ही प्रोसेस जी आहे ती रिफंडची करून टाका. ओके. आता याच्या व्यतिरिक्त आपलं जे काउन्सिलिंग आहे, ठीक आहे, ते काउन्सिलिंग स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे काउन्सिलिंगसाठीचं जे रजिस्ट्रेशन आहे स्टुडंट्सचं ते स्टार्ट झालेलं आहे. सो तुम्हाला कोणाला पण जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, ओके, इट मे बी रिलेटेड टू नीट और सीईटी जी पण असेल ती, तर तुम्ही लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. हा जो नंबर आहे, ठीक आहे, या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे, कॉल करायचा आहे, किंवा तुम्ही एक व्हॉट्सअप मेसेज सुद्धा याच्यावर टाकू शकता. ठीक आहे. या नंबरला तुम्हाला कॉल करायचा आहे. तुम्हाला सर्व डिटेल्स जे आहे, इन्फॉर्मेशन रिलेटेड टू काउन्सिलिंग किंवा रजिस्ट्रेशन तुम्हाला याच्यावर मिळून जाईल. ओके. हा नंबर आहे. या नंबरला तुम्ही केव्हाही मेसेज करा, व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करा. ठीक आहे. जे पण रजिस्ट्रेशन प्रोसेस राहील, जे पण काउन्सिलिंगची डिटेल्स राहील ते तुम्हाला इथे प्रोव्हाईड केल्या जाईल. ओके. आपली ऑलरेडी एक बॅच जी आहे ती फुल झालेली आहे. सो सेकंड बॅच साठीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. म्हणजे सेकंड जी काउन्सिलिंगची बॅच आहे त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे. सो लवकरात लवकर तुम्ही मेसेज करा आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ती तिथे समजून घ्या. ओके. आता याच्यामध्ये कसं राहील तुम्हाला, की काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला तुमचे डिटेल्स जे म्हणजे जे पण पुढचं ऍडमिशन प्रोसेस आहे त्याच्याबद्दल तुम्हाला 1 to 1 गाईडन्स केल्या जाईल. ओके. तुमचं 1 to 1 कम्युनिकेशन राहील, 1 to 1 गाईडन्स राहील टिल लास्ट. ओके. जोपर्यंत तुमची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट होत नाही. तुम्ही कुठल्याही कॉलेजला म्हणजे तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेईपर्यंत तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग केल्या जाईल. ओके. आता याच्या व्यतिरिक्त रजिस्ट्रेशन पण आलं, ठीक आहे, जसं सीईटीचं झालं किंवा नीटचं झालं, रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, डॉक्युमेंटेशन आहे, हे प्रॉपर तुम्हाला आतापासनं माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर जे पण तुम्ही जेव्हा चॉईस फिलिंग स्टार्ट होते, तर तुमचे जे मार्क्स आहे त्याच्यानुसार तुम्हाला कुठलं कॉलेज लागू शकते, किंवा तुमच्या मार्क्सनुसार सर्वात बेस्ट कॉलेज कुठलं राहील. तर हे सुद्धा कॉलेज सिलेक्शन किंवा जे पण तुम्हाला एक प्रॉपर म्हणजे तुम्हाला जे गाईडन्स आहे, की कुठलं कॉलेज तुम्हाला मिळू शकते. तर हे प्रॉपर तुम्हाला गाईड केल्या जाईल. तुम्हाला सांगण्यात येईल. ओके. म्हणजे तुमची एक प्रेफरन्स लिस्ट जी आहे कॉलेजेसची ती प्रॉपर करून दिल्या जाईल. ओके. सो त्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. सो या नंबरला तुम्ही कॉल करा, मेसेज करा, किंवा व्हॉट्सअप करा. तुम्हाला पूर्ण डिटेल्स जे आहेत ते रिलेटेड टू द रजिस्ट्रेशन दिल्या जाईल. ओके. सो लवकरात लवकर तुम्ही काउन्सिलिंग जे आहे ते जॉईन करा आणि जे पण तुमचं प्रॉपर तुम्हाला कुठल्या कोर्सला जायचं आहे, किंवा बरेच मुलं कन्फ्यूज असतात, की जर तुम्ही सीईटी दिलेली आहे, पीसीबीची, पीसीएमची पण, तर मग तिथे कुठलं बेस्ट राहील. ओके. सो त्यासाठी तुम्हाला आतापासून गाईडन्स मिळणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही या नंबरला कॉल करू शकता. ओके. थँक यू.